हिनच ओरडली मला जोरात, निल करून. आणि मग मला लक्षात आलं की ही डासळले खाली म्हणून. अजून 4 पावलं चढलं नाही तोपर्यंत आम्हाला दम लागायला लागले, हाव हाव होत. पण आज पूर्ण गड करणार म्हणजे करणारच आहे. भले आम्हाला एखादा बिबट्या वगैरे आला तर काही खरं नाही. बघा किती भयानक वाट आहे. सगळीकडे हिरवेगार शेत नाही, जंगलच आहे ना. झाडी झुडपे. तुझ्या साडीसारखं मॅचिंग. अगं सेम त्या दिवशी ना साडीला मॅचिंग माहितीये का. निसर्गाचे कलर बघा. छान दिसते. चलो. वास येते वास. घाणेरीची फुलं म्हणतात ना घ्यायला. पण मला वास आवडतो, छान वाटतो है ना, असं जंगली वास. ते खाल्लेस तू? हो ह्याची ती बिया. हो. घंटी कोणाची वाजते ग? काय म्हैस गाय असेल. बघ नक्की गायचं आहे का. हो आहे. या या पुढे या, मी तयार आहे तुम्हाला शिंग मारायला. लहान असताना का नाही आपण काही सुद्धा खायचो. पण मोठं झाल्यानंतर ना, हे कुठली वाट. सरळ सरळ नाही, झाडात नाही ना. 2 वाट आहे, इकडे एक वाट आहे. इकडून चल. ज्योती अगं ती बघते आपल्याकडं. ती मला म्हणत्या रस्ता गावतोय का नाही, मी दाखवायला येऊ तुम्हाला. तुम्हाला सापडत नसेल तर मी बघते, दाखवते रस्ता आहे ना. तिने गवत तोंडातच ठेवले आणि बघते आपल्याकडे. येणार आहे दाखवायला येणार आहे. नाही म्हणते बघ. हे तिला बांधली नाही. चल तिला लागली म्हणजे पाठीमाग मग पळेल ह्याच्यात ना. मग आपल्याला चुकून जरी म्हस पळाली ना, आम्ही पडतोय गडावरनं डायरेक्ट खाली उद्या जातोय. फोटोत. उद्या फोटोत. आपल्या सोबत एकदा एखादी घटना घडलेली माहिती आहे ना. हो. तुम्हाला माहिती आहे का, मागच्या वेळेस आलेलो ना आम्ही, गड उतरत होतो ना ग. हा, त्यावेळेस ना तो पॉइंट दाखवतो तुम्हाला. पॉइंट दाखवतो. एवढं भयानक परिस्थिती झालेली ना, म्हणजे ज्योती तुम्हाला दाखवते. हे अशी छोटे छोटे असतात ना वाट, हे अशी छोटी वाट, जिथून येत होतो आम्ही. पाय असं हे होत होतो, थरथरत होते. आणि उन्हाळ्याचे आलेले ना, त्यामुळे तहान सुद्धा लागलेली. आणि गडावरून खाली उतरताना ना, ज्योतीचा चालत व्यवस्थितच होती, फक्त पायाशी नाही लटपटले. बापरे, ती डायरेक्ट खाली माहितीये का. मी नुसतंच मी सुंबत झाली, मला शॉक मध्येच मी. तीच ओरडायला लागली, निलमे. ती बघते ती आई म्हणत असेल अजून खाली का पोचली नाही. मी काय करू, ओरडू का. मला सुधरतच नव्हतं, ओरडायचं काय म्हणायचं तिला. बरं धरायला पकडायला सुद्धा काय नव्हतं. वरती माझी मीच आली, हे न्यायला पण नाही आली मला, किंवा हात पण दिला नाही की ये बाबा तू. बसले बघत माझ्याकडे अशी. म्हणजे मला एवढी भीती वाटलेली ना, मला कळतच नव्हतं. आता म्हणलं ज्योती गेली डगात. मग हिनच ओरडली मला जोरात, निल करून. आणि मग मला लक्षात आलं की ही डासळले खाली म्हणून. त्यावेळेस पहिल्यांदा अनुभवलं माहितीये का. वरती आल्यानंतर मैत्रिणीला विचारायचं नाही बैल काय कुठे लागलंय तुला का नाही. पहिल्यांदा दोघी दात काढत बसलो. मग शांत झालं. मग परत म्हणते कुठे लागलंय का ग तुला. पहिल्यांदा दोघींनी दात काढून घेतले आणि मग मी तिला विचारलं बाई कुठे लागले का तुला. अवघड झालेली त्यावेळेस परिस्थिती. इतकी बेली आता म्हणली ठरवलं की गडावर जायचं नाही. हो त्यावेळेस पासून पण आलो परत, कारण की आवडतं गडावरती यायला, मस्त वाटतं ना. ऐक बस बाई, मकडी ही बघा ना, ही जाळं दिसलंय आत, त्याची पिल्लं वगैरे असतील की नाही मकडीची, त्या किती सेफ राहिलेत बघा ना. म्हणजे आतपर्यंत पाणी सुद्धा गेलेलं नाही, वरती सगळं त्या जाळ्यात पाणी अडकून. म्हणजे किती निसर्ग म्हणजे सगळ्यांना सगळ्या सोयी पुरवतो. अजून वरती जायचंय. आत्ताच दमलोय, बसलोय जरा वेळ विश्रांती घेत. पाऊस सुद्धा खूप आला, पण मजा वाटते पावसात भिजायची. आम्हाला वाटलेलं की आम्हीच आहे फक्त, आमच्या पाठीमागे सुद्धा एका इथे दिसतात. उई एका, हा आमच्याकडे बघते तिथे का बसले ते दोघी इथंच म्हणून. ज्योती म्हणते त्यांना वाटते आम्ही पप्पी घ्यायला बसलो.
लय आगाव आहे कार्टी. कुठे गेली ए कार्टे बघू इकडा. कार्टी आगाव आहे आगाव. चलो जाऊया वरती. मला वाटलं तिथे कपल बसलंय. काऊन आहे ते? गुरे राखेत गुरे. कप्पल आहे. खूप दमलोय पण वातावरण एवढं छान आहे ना. निलमी फक्त हा पॉइंट कुठला मी पडलेली हे का मला दाखवते. हाच तो पॉइंट आहे जिथं ज्योती पडलेली. आणि मी इथंच बसलेली होते अशीच. मी अशीच बसलेली होती आणि ती आहे ना तिथं अशी लोळत होती पकडून बसलेली झाडाला. त्या झाला. हो खालचे ना. आणि उन्हाळ्यात पकडायला पण नव्हतं आहे ना. हो आता निदान झाडं तरी दिसतात ना. उन्हाळ्यात काहीच नव्हतं सगळं कसं वाळलेलं पकडलं होतं गवत. कुठं पकडलं काय माहित. वाचली नाही तर बघा ना ती खालीपर्यंत गेली असते गडगडत. म्हणजे मी तू कुठं आली असती ग मला वाचवायला. तुला अशी आली असती नाही एकतर तू बसून मी आलीच ओरडली नसती असती वाचवायला. तर बोंबलत बसली असती. त्यामुळे मी डागात टाटा बाय 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 महिन्यामध्ये बोलवली असती. किती आता इथून दिसत किती उतार आहे आणि असल्या ह्याच्यात ज्योती झासळली. खरंच मी ब्लँक झालेली माहिती का त्यावेळेस पूर्ण ब्लँक झालेली होते. चल वरती चलो. बघत बसूस. एवढ्या सुंदर निसर्गात मनसोक्त फिरल्यानंतर थोडा वेळ आम्ही विश्रांती घेतलेली होती आणि नंतर आमचा सुरू झालेला होता परतीचा प्रवास. अजिबात घरी जायची इच्छा नव्हती पण काही दुसरा ऑप्शन नव्हता. छान वाटलं ना. मस्त वाटलं. आता घरी जायची इच्छा होत नाहीये. तुझी होते का? नाही पण घरी भांडी वाट बघतात. सकाळी जेवलेलो काय वाट बघते. भांडी. माझी पुस्तक मालक कुठं आहे तुम्ही. यांनी का नाही आता कॉफी प्यायला आलोय बघ. तर तिथे आल्यानंतर ना म्हणलं की पास्ताचा रेट किती ते बघावं. म्हणलं कधी खाल्ला नाही खाऊन बघावा. मला तरी नावं सुद्धा घ्यायला येत नाहीये. अॅराबी बिटाटा पाटा 3 टँगो इटालियन पास्ता 250. ज्योतीला म्हणलं ज्योती खाऊया का? नको चिकन आणून खावे. माझी चिकनच्या आणि मटणाच्या पुढे काय आपण बरोबर आहे ना. 250 रुपयाला किती? 1 किलो चिकन 3 वेळा खातोय. आणि हे किती एक माणसं किती आहे ना. ते पण पोट भरत नाही. पोट भरत नाही नुसतंच तोंड खवळलं जातं. ज्योती कॉफी संपायची का? दिली मी बाटली आहे माझ्या घरी. भरून घे. घरी गेल्या उकळून पे. घरी जाऊन उकळून प्यायची बाई कॉफी. लय दिले कॉफी संपणार नाही. म्हणून त्यांनी विचारलेलं आपल्याला. तरी त्यांनी विचारलेलं ना. पण आपल्याला माहित नव्हतं ना क्वांटिटी किती आहे. हौसानं घेतले. आता पी. तासभर पिले तरी संपणार नाही आता मला जेवण पण नाही झालं. त्यांना म्हणाय पाहिजे 60 रुपयात माझं जेवण पण होते कॉफी पण होते. त्यांना म्हणू का 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या द्या भरून घ्या. बाटली घेतलेलं. पण कॉफी खरंच खूप सुंदर आहे बरं का. छान आहे, एकदम मस्त. फ्रेशच वाटतं. म्हणजे दिवसभर एवढं गडावरती फिरलो एवढं मस्त फिरलो गारट्यात आणि इथून गरम जो गरम कॉफीवाला आम्ही नेहमी घेतो तो नव्हता. मग त्यामुळे आम्ही इथून कॉफी पिली तर 1 नंबर कॉफी.